नमस्कार मित्रांनो, माझं नाव राजेश डी हजारे. आपण पाहत आहे RDH सर यूट्यूब चॅनल. आपण सर्वांचं या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. पुन्हा मराठीत आलो मी बघा. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, कोण होणार करोडपती सीझन 5चे रजिस्ट्रेशन सध्या सुरू आहेत आणि 5 प्रश्न झालेले आहेत. आज 20 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी प्रश्न क्रमांक 6 विचारण्यात आलेला आहे रात्री 12 वाजता. आता 12:38 झालेत खरं तर ही व्हिडिओ शूट करताना. तर आपणास उत्तर द्यायचे असेल तर आपण सिम्पली या काय म्हणता येईल सोनी लिव्ह खोलू शकता आणि हा KBCचा लोगो आहे, कोण होणार करोडपतीचा जो प्रश्न पहा. प्रश्न आज माफ करा, माझ्या माईकची खरं तर चार्जिंग संपलेली होती, त्याच्यामुळे तुम्हाला आवाजामध्ये कदाचित काही प्रॉब्लेम आलेला असेल, तर क्षमा करा. मी दुसरा माईक लावला आहे आता. आता आवाज आहे क्लिअर असेल. तर आजचा जो 6वा प्रश्न आहे तो प्रश्न बघा काय आहे. कंप्लीट द नेम ऑफ दिस टायगर रिझर्व इन महाराष्ट्र. नवेगाव, फिलिंग द ब्लँक, टायगर रिझर्व. मराठीमध्ये प्रश्न वाचतो, नंतर हिंदीमध्ये पण सांगेन. मराठीमध्ये प्रश्न आहे की या व्याघ्र प्रकल्पाचं म्हणजे महाराष्ट्रातील या व्याघ्र प्रकल्पाचं नाव पूर्ण करा. नवेगाव, रिक्तस्थान, टाइगर रिजर्व म्हणजे व्याघ्र प्रकल्प. हिंदी में भी वैसा ही होगा कि महाराष्ट्र के इस टाइगर रिजर्व का नाम पूरा कीजिए. नवेगाव, रिक्तस्थान और व्याघ्र प्रकल्प या टाइगर रिजर्व. ऑप्शन ए नागझिरा, ऑप्शन बी अंधारी, ऑप्शन सी जायकवाडी, ऑप्शन डी पेंच. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती असेल, यापैकी अंधारी हा सुद्धा एक व्याघ्र प्रकल्प आहे, नागझिरा सुद्धा व्याघ्र प्रकल्प आहे, जायकवाडी खरं तर धरणाचं नाव आहे जे पैठण जिल्ह्यामध्ये येतं बहुतेक, पैठण तालुक्यामध्ये, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. आणि पेंच हे राष्ट्रीय नाही, पण पेंच हे एक उद्यान आहे. तर याचं जो योग्य उत्तर आहे ते आहे नागझिरा. नवेगाव जो आहे, नवेगाव बांध पण म्हणतो, नवेगावमध्ये डॅम पण आहे आणि नवेगाव एक प्रख्यात स्थान आहे, प्रसिद्ध स्थान आहे. आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला एक म्हणून सांगतोय की हे जे नवेगाव आहे, जिथे हा नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे, तो नवेगाव मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो, वास्तव्यास आहे, गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या, त्याच जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्याच्यामुळे त्याच जिल्ह्यामध्ये स्थित आहे, म्हणून हा उत्तर अगदी बरोबर आहे. यामध्ये कसलाही कन्फ्युजन नाही. नागझिरा व्याघ्र प्रकल्प नवेगावला आहे. आपण ऑप्शन ए ला क्लिक करू आणि याला सबमिट करून देऊ. आणि तुम्हाला एक अजून माहिती असेलच की महाराष्ट्रात अजून एक खूप मोठा, खूप प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे, तो म्हणजे ताडोबा, जो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतो. तर ही एक टीप होती. आपणास आपलं उत्तर कदाचित माहिती असेल यापूर्वी, पण नागझिरा पण काही तुम्हाला माहिती होतं की हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. जर माहिती असेल तर आपण निश्चित कमेंट करा. आणि हो, एक पुन्हा प्रश्न आहे, गोंदिया जिल्ह्याला कोणत्या नावानं ओळखलं जातं? तुम्हाला जी काही माहिती असेल ते एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. खरं तर मी या प्रश्नाचं उत्तर आजच्या KBC हिंदीच्या लाईव्हमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. तर असो, इथे बॅनर आलेला आहे, थँक्यू, युअर रजिस्ट्रेशन फॉर कोण होणार करोडपती इज कम्प्लीट. मतलब की धन्यवाद, तुमचं रजिस्ट्रेशन कोण होणार करोडपतीसाठी पूर्ण झालेलं आहे. इफ सिलेक्टेड फॉर द नेक्स्ट राऊंड, जर पुढच्या राऊंडसाठी सिलेक्ट झालात तर वी विल कॉल यू विदिन 15 days. तर आम्ही तुम्हाला 15 दिवसात कॉल करू. फॉर टर्म्स अँड कंडिशन्स म्हणजे नियम आणि शर्तींसाठी भेट द्या www.soniliv.com या वेबसाईटवर. तर हे आहे. आणि मित्रांनो, जे याच्या पूर्वीचे 5 प्रश्न आलेले आहेत त्यापैकी जे कोणी शॉर्टलिस्ट झालेत त्या लोकांना एक हे जे 15 दिवसात कॉन्टॅक्ट करू वगैरे लिहिलं आहे ना, तर असं कॉन्टॅक्ट करणं सुरू झालेलं आहे. अर्थात SMS च्या माध्यमानं ऑलरेडी SMS येणं सुरू झालंय आणि त्या SMS च्या अंतर्गत
आजच, खरं तर 22 तारीख आहे, आजच सकाळी 10 वाजेपर्यंत एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भात सांगितलेलं आहे आणि मग त्यांची पुढे इंटरव्ह्यू वगैरे होईल. इंटरव्ह्यू म्हणजे ऑडिशन वगैरे होतील. तर ही एक अपडेट होती. आपण हीच गोष्ट जे आहे WhatsAppच्या माध्यमानं सुद्धा आपण उत्तर देऊ शकता आणि हो, हे जे उत्तर आहे नागझिरा, हे आपण रात्रीच्या 11:59 म्हणजे उद्याचा प्रश्न यायच्या पूर्वी तुम्ही उत्तर देऊ शकता. मी आतापर्यंत तरी WhatsAppनं उत्तर दिलेलं नाही आहे, परंतु WhatsAppनं पण उत्तर देता येतं. WhatsAppनं उत्तर द्यायचं असेल तर हा जो क्रमांक आहे 8591975331 या क्रमांकावर आपण KHC किंवा कोण होणार करोडपती लिहून पाठवा. तिथून जो काही तुम्हाला म्हणजे काय म्हणता येईल ऑटोमॅटिकली विचारण्यात येतील म्हणजे चॅट येत जाईल. त्यांची उत्तरं देत चला. तर तुम्ही पुढे जात चालाल आणि तुमचं पूर्ण रजिस्ट्रेशन सुद्धा पूर्ण होईल आणि WhatsAppच्या माध्यमानं पण उत्तर आपण देऊ शकता. मी अद्याप दिलेलं नाही आहे, पण आपण मॅथ्स द्यायचे असेल तर देऊ शकता. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.